फिक्सिंग होती एवढं म्हणतच आहे. सोबतच अगदी राहुल नार्वेकर अडखळत होते आणि सगळ्या बॉडी लँग्वेजवरूनही त्यांच्यावर आरोप केले जातात. माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी ज्या कॉन्फिडन्सनी आणि त्यांच्या संपूर्ण निकालामध्ये मिनिट टू मिनिट त्यांच्या पूर्ण निकालामध्ये कॉन्फिडन्सनी निकाल त्यांनी दिला. आता कुणाला अडखळत होते, ज्यांच्या विरुद्ध निकाल जातो त्यांना असं वाटतं की जज अडखळत होते, आम्हाला न्याय देणारे अडखळत होते. पण न्याय व्यवस्थेच्या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीवर अशा पद्धतीचे आरोप करणे योग्य नाही आहे. राहुल नार्वेकरांनी ऐतिहासिक निकाल दिला आहे, जो अनेक कायदेतज्ञ आपल्याला सांगतील. या देशातले जगातले अनेक कायदेतज्ञ ज्यांना विधिमंडळ समजतं, ज्यांना विधिमंडळाचा संपूर्ण परंपरा माहिती आहे, विधिमंडळाचे कायदे नियम जे माहिती आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे एखाद्या वेळी तुम्ही विधिमंडळाचे अनेक माजी सचिव घ्या, प्रधान सचिव, अनेक माजी प्रधान सचिवाला विचारा, या निर्णयाचं ते सांगतील हा नियमाने निर्णय केलेला आहे, कायद्याने अनुसरून निर्णय केला आहे. या देशातले कुठल्याही उच्चस्तरीय वकिलाला तुम्ही विचारा, ते सांगतील कायदेशीर निकाल आहे. आणि त्यामुळं मला अभिमान आहे की राहुल नार्वेकरजींनी अत्यंत सर्वांना दिलासा देणारा आणि नियमाने आणि इमानदारीने कुठल्याही बायस पद्धतीने हा निकाल दिला नाही. मी भारतीय जनता पार्टीतर्फे या निकालाचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या इतिहासामध्ये हा ऐतिहासिक निकाल हा येणाऱ्या अनेक विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अत्यंत महत्त्वाचा निकाल राहणार आहे असं मला वाटतं. सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी पण आता विरोधकांनी सुरू केलेली आहे. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या विरोधात जाऊ. नाही, त्यांना तर मुभा आहे ना. ते तर निकाल लागायच्या पूर्वी सांगायचे आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, त्यात काय नवीन आहे. त्यांना मुभा आहे. आणि यापूर्वीच निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष ठरवला आहे आणि ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने माननीय विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे या प्रकरणाचे आहेत यापूर्वीच सांगितलं आहे. विधानमंडळाच्या अध्यक्षाला जे अधिकार आहेत त्यांनाच अधिकार आहेत. सुप्रीम कोर्टाचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. त्यांना जाण्यापासून कोणी थांबवलं आहे? ते जाऊ दे त्यांना, जिथे जायचं तिथे. पण निकाल हा अत्यंत पारदर्शी आहे. निकाला अत्यंत कर्तव्यदक्ष पद्धतीने अध्यक्षांनी दिला आहे आणि त्यामुळं सर्वांना आपापली दारे उघडे आहेत. मी सांगितलं ना, जेव्हा माणसाला आपल्या विरुद्ध कुठली गोष्ट गेली, कुठलाही व्यक्ती राव, आपल्या विरुद्ध जेव्हा कुठला निकाल जातो तेव्हा तो हेच सांगतो की दुसऱ्याचं अपयश आहे, माझं अपयश नाही आहे, माझी चूक नाही, दुसऱ्याची चूक आहे. आणि त्यामुळं राहुल नार्वेकरचं मी अभिनंदन करतो. माननीय विधानसभा अध्यक्षांचं अत्यंत चांगला निकाल, दूरगामी परिणाम करणारा निकाल हा दिलाय. कालच्या निकालातून जे कौटुंबिक पक्ष आहे, वारसा हक्काने चालणारे जे एक पॅटर्न भारतामध्ये आहे, त्याला खूप मोठा धक्का बसलाय का? अगदी पक्षप्रमुख पदावर सुद्धा उद्धव ठाकरेंचे कुठेतरी आघात झालाय का? नाही, उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी विधानमंडळातले आणि लोकसभेतले खासदार निघून गेले त्यांना सोडून, तेव्हाच त्यांचं पक्षनेतेपद संपलं. कारण शेवटी पक्ष म्हणजे काय? निवडून आलेल्या प्रतिनिधीला एकूण मतदान किती आहे, शेवटी पक्षामध्ये मतदानाच्या आधारावर पक्ष रजिस्टर होतो. तुम्हाला किती मतं मिळाली देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि जे निवडून आलेले प्रतिनिधी जर तुमच्यासोबत नाही आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हा पक्ष आहोत, तर ऑटोमॅटिक त्यांचं पक्षपद जातं. हे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. त्यांच्या घटनेमध्ये असं आहे, जेव्हा घटना रजिस्टर होतं तेव्हा घटनेमध्ये हेच असतं की सर्वात जास्त जनप्रतिनिधी, सर्वात जास्त मतं ज्यांना मिळतं त्यांच्याकडे ही बाजू असतं, त्यांनाच पक्षनेतेपद मिळतं. आणि एकनाथ शिंदे हेच आता खरे त्या ठिकाणी शिवसेनेचे पक्षनेते आहेत. हे निवडणूक आयोगाने आणि आता राहुल नार्वेकरनी आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध जे हे केली होती याचिका, ती फेटाळली आहे ना. म्हणजे निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने जे एकनाथ शिंदेना पक्षनेतेपद दिलं तेव्हा सुप्रीम कोर्टात गेले होते, तेव्हा त्यांची याचिका काही मान्य केली नाही आहे. निवडणूक आयोगाचे अधिकार निवडणूक आयोगाला आहे, विधानमंडळाचे अधिकार विधानमंडळाला आहे, सुप्रीम कोर्टाचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे आणि त्याप्रमाणे मला वाटतं त्यांनी आपापलं काम योग्य पद्धतीने केलं असावं असं मला वाटतं. या निकालानंतर शिंदे काही संबंध
पुढच्या राजकारणाचा नाही आहे. यापूर्वीच कितीतरी लोक एकनाथ शिंदेजीकडे यापूर्वीच अप्रोच झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाकरता चळवळ आहे आणि अजित पवारजीकडेही चळवळ आहे. त्यामुळं आमच्याकडे जे जे लोक येतील त्यांना आमचा दुपट्टा तयार आहे. आमचे विचार मान्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी आमचा पक्षप्रवेश देतो. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर जसं जसं मोदीजींचं वादळ या महाराष्ट्रात येईल तसे तसे पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट झाल्याचे आपल्याला दिसतील. शिंदेंना जो न्याय मिळाला तोच राष्ट्रवादीला मिळेल अशा पद्धतीची भावना आहे. त्यामुळे कुठेतरी शरद पवारांची धाकधूक वाढली असल्याची सध्या राजकीय वर्तुळात नाही, नियम सर्वांना सारखाच आहे ना. नियम सर्वांना सारखा आहे. बावनकुळेला वेगळा नियम, पवार साहेबाला वेगळा नियम, एकनाथ शिंदेला वेगळा नियम, उद्धव ठाकरेचा वेगळा नियम असं नाही राहत. निकाल हा शेवटी निकाल असतो आणि निकालामध्ये जो मेरिट असतं ते मेरिट असतं. त्यामुळे मला वाटतं जे मेरिट सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने किंवा जे विधिमंडळाने दिलं आहे त्या मेरिटवर सर्वांचाच निकाल लागेल. अयोध्येबाबत निमंत्रण नाकारलेलं आहे. काँग्रेसने निमंत्रण ट्विट केलं एक त्याच्याबाबत. नाही, मी याच्याकरता ट्विट केलं की जगातली सर्वात मोठी दीपावली आहे. आमचा आराध्य दैवत रामलल्ला 527 वर्षानंतर तंबूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये प्रतिष्ठापित होत आहे. हा दिवस जगातल्या प्रत्येक हिंदू व्यक्तीकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि सर्व समाजाने या दिवसाचं त्या ठिकाणी आतुरता आहे सर्वांना. अशा वेळी न्यायालयाने काँग्रेस पार्टीला आणि सर्व नेत्यांना ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं असेल त्यांनी निमंत्रण नाकारणे म्हणजे एक प्रकारचा राम भक्तांचा अपमान करणे आहे, देशाचा अपमान करणे आहे, हिंदू भावनेचा अपमान करणे आहे. काँग्रेस पार्टी नेहमीच राम मंदिराच्या विरुद्ध राहिलेली आहे. काँग्रेस पार्टीने जेव्हा जेव्हा ॲफिडेव्हिट दिले सुप्रीम कोर्टमध्ये, कपिल सिब्बलांनी जेव्हा जेव्हा ॲफिडेव्हिट दिले सुप्रीम कोर्टमध्ये, तेव्हा राम ही कल्पना आहे, ही काल्पनिक आहे, राम सेतू काल्पनिक आहे, या पद्धतीचे अनेक ॲफिडेव्हिट काँग्रेस पार्टीने यापूर्वी सुप्रीम कोर्टात दिले. मोदीजींना यावं लागलं सुप्रीम कोर्टात सांगायला, त्या ठिकाणी त्या सरकारला यावं लागलं की राम मंदिराचं अवधपुरीमध्येच 8000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता हे सांगण्याकरता मोदीजींना प्रधानमंत्री व्हावं लागलं. काँग्रेसच्या काळामध्ये जेवढा वेळा सुप्रीम कोर्टात सबमिशन झालं मताच्या लांगून चालण्याकरता, एका समाजाचे मत आम्हाला मिळाले पाहिजे आणि ज्या समाजाच्या राजकारणाकरता, जाती आणि धर्माच्या राजकारणाकरता, जात धर्म पंथाच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टीने वस्तुस्थिती लपवली होती. काँग्रेस पार्टी ही प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या पहिल्यापासून विरुद्ध होती. लाखो रामभक्ताचा जीव त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे हात रक्ताने बंबाळ आहेत आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी इतक्या मोठ्या सोहळ्याचा अपमान केला आहे. राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रतिष्ठापना होताना काँग्रेस पार्टी जाणार नाही. काँग्रेस पार्टीने बहिष्कार केला. देशातले रामभक्त यांचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार आणि ठाकरे गटाच्या लोकांविरुद्ध कटकारस्थान केलं जात आहे असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. सुप्रिया सुळे त्यांना काहीतरी बोलायचं असतं, दिवसभर मीडियामध्ये राहायचं असतं म्हणून ते आरोप करत असतात. मला वाटतं त्यावर काही बोलणं योग्य नाही. शिवसेनेबाबत निकालाबाबत अजित पवार गटाकडून कुठलीही अजून अद्याप प्रतिक्रिया आली नाहीये. त्यामुळे काय नेमकं दिल्ली सर्वांना पत्रिका प्रत्येकाने दिली पाहिजे. सर्वांनीच भिडलं पाहिजे मीडियामध्ये जाऊन, असं काही आहे का? सर्वांनी दिली आहे प्रतिक्रिया. मला वाटतं प्रिंट मीडियामध्ये आहे काहीतरी ठिकाणी. त्यामुळं सर्वांनीच स्वागत केलं आहे. चांगला निकाल लागलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी सर्वच लोकांनी यांनी दिलं नाही त्यांनी दिलं नाही, सर्वांनीच दिली आपापल्या लेवलला. काहींनी आपापल्या जिल्ह्यामध्ये अभिनंदन केलं, काही तालुका लेवलला अभिनंदन केलं. महाराष्ट्रभर प्रतिक्रिया चांगली आहे, त्या लेवलला अभिनंदन केलं आहे. रोहित पवार यांनी असं म्हटलेलं की मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस काम करत नाही, अजित पवारांना जास्त काम करावं लागतं, त्यामुळे ते शरद पवारांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. रोहित पवार काय बोलले याच्याबद्दल मी बोलणं काही योग्य नाही आहे. आमचे प्रवक्ते बोलतील रोहित पवाराबद्दल, मी काही बोलणं योग्य नाही आहे. निवडणुकीची तयारी एकूणच कशी सुरू आहे? तुमचा आढावा सुरू आहे प्रत्येक मतदारसंघाचा, कशी तयारी करतात? मी संपूर्ण 46 लोकसभेमध्ये जाऊन आलो आहे मागच्या 3 महिन्यात. 2 जालना आणि बीडची लोकसभा माझी प्रवास आता आहे. या 46 लोकसभेत जेव्हा प्रवास केला तर या महाराष्ट्राची संपूर्ण जनता म्हणजे आर्थिक दुर्बल असतील, मागासवर्गीय असतील, शेड्यूल ट्राईब असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, 18 पगड जाती, सर्व समाज मोदीजींच्या मागे उभा आहे. मोदीजींच्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी जे गरीब कल्याण, मागासवर्गीयाचं कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण आणि देश कल्याणाकरता या देशामध्ये जे काम केलं, मोदीजींच्या मागे फळ विकणारा, भाजी विकणारा
त्या ठिकाणी 18 पगड जाती सारे लोक उभे आहेत. मी तर बघितलं आहे की 47,412 लोकांशी भेटलो, त्यातले 16 लोक सोडले तर बाकीनी सर्वांनी म्हटलं आहे या देशाचे पंतप्रधान मोदीजी होणार आहे. आणि त्यामुळे आम्हाला चिंता नाही आहे. मोदीजींचं वादळ येणार आहे. 45+ जागा महायुती जिंकणार आहे आणि त्यामुळे याच्यात कुठलीही शंका नाही. चांगली तयारी आम्ही सुरू केली आहे. महायुतीने 14 तारखेला मेळावे ठेवले आहे. 14 जानेवारीला महायुती आता जिल्हास्तरीय मेळावे करणार, बूथस्तरीय मेळावे करणार, पुढच्या काळामध्ये विभाग स्तरावर मेळावे करणार, राज्य स्तरावर मेळावे करणार. आमच्या महायुतीच्या 13 पक्षाचे सर्व पदाधिकारी नेते प्रचंड ताकदीने या महायुतीच्या मोदीजींच्या नेतृत्वातल्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावे म्हणून काम करणार आहे. ज्या जागेवर आता भाजपचे खासदार आहेत सिटिंग, त्या जागा भाजपच लढणार आहेत का की काही जागांचा अदलाबदल होईल सीट शेअरिंग मध्ये? बघा, आमचा एकच फॉर्म्युला आहे, आमच्या नेतृत्वाने ठरवला आहे. जी जागा जिंकेल त्याकरता कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आमचाही काही फार आग्रह नाही, पण आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि आमच्या राज्याचे नेते देवेंद्रजी हे ज्या पद्धतीने ठरवतील त्या पद्धतीने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे तीनही नेते एकनाथजी आणि अजित पवारजी समन्वयाने बसतील. या तिघाचाही समन्वय करून केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल. पण एक मात्र आहे, ज्याला जी जागा मिळेल त्या जागेवर 51% मतं मिळतील. भाजपा पूर्ण ताकद अजितदादांना देईल, भाजपा पूर्ण ताकद एकनाथ शिंदेला देईल. आम्ही 13ही पार्ट्या म्हणून एकामेकाला ताकद देऊ आणि जेव्हा ते आमचे उमेदवार राहतील आम्ही सर्व पक्षाची त्या ठिकाणी मदत घेऊ. आम्ही एकही उमेदवार अडचणीत येऊ देणार नाही, याकरता काम करणार आहोत. काल सुनील केदार यांचा जामीन झाला. खूप मोठं शक्ती प्रदर्शन त्यांनी केला. काही नियमांचे उल्लंघन झालं म्हणून आज पोलिसांनी सुनील केदार आणि जिल्हा परिषदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेला आहे. मला वाटतं की कोर्टमध्ये ही केस आहे आणि कोर्टाच्या केसवर मी काही स्टेटमेंट देणे काही योग्य नाही आहे. आता खरी शिवसेना कळलेली आहे. आता राष्ट्रवादी कुणाची आणि चिन्ह कोणाला मिळणार आता निवडणूक आयोगाचा लवकरच निघाले. तर मी सांगितलं ना, पॅरामीटर काय असतं कुठल्याही पक्षाचं. जेव्हा तुम्ही कुठलीही पक्ष रजिस्टर करता तेव्हा ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतं घेऊन येतात, लोकप्रतिनिधी ज्या व्यक्तीकडे जास्त असतात किंवा ज्या माणसाकडे जास्त असतात त्यांना पक्ष रजिस्टर करता येतो आणि ज्याला मतदान जास्त मिळालं असेल त्याचं काउंट होईल. आणि मला वाटतं नियम सर्वांसाठी सारखा आहे. या देशामध्ये सर्वच पक्षाकरता नियम आहे, एका पक्षाकरता नियम नाही. त्यामुळे नियम आणि कारवाई होईल. हिंदी में जानना चाहेंगे, अयोध्या का निमंत्रण कांग्रेस ने नकारा है, उसके बारे में? देखिए, कांग्रेस पार्टी हमेशा ही राम जन्मभूमि पर प्रभु रामचंद्र जी का जो प्रतिष्ठापना करना, वहाँ पे मंदिर बनाने के खिलाफ थी. कई आंदोलन में कांग्रेस पार्टी ने जो आंदोलन करने वाले कारसेवक है इनके खिलाफ भूमिका ली. सुप्रीम कोर्ट में जब बात कहनी थी कि हाँ 8000 साल पहले रामलल्ला का जन्म अवधपुरी में ही इसी जगह हुआ था, ये सारे कागजात, ये सारे एविडेंस कांग्रेस पार्टी ने कभी कोर्ट को प्रोड्यूस नहीं किए. गवर्नमेंट ऑफ इंडिया के पास सारे रिकॉर्ड रहने के बाद उसको कभी भी वहाँ पर प्रोड्यूस किया नहीं कांग्रेस पार्टी ने कोर्ट में. उल्टा कपिल सिब्बल जैसे नेता ने एफिडेविट दिया कि राम भगवान ये काल्पनिक है, राम सेतु ये काल्पनिक है. ऐसे एफिडेविट दिए गए. कांग्रेस पार्टी ने जितने भी एफिडेविट सुप्रीम कोर्ट में दिए सारे हिंदू समाज के खिलाफ थे, सारे राम जन्मभूमि के जगह के खिलाफ थे. सारे एफिडेविट कांग्रेस पार्टी ने राम जन्मभूमि के खिलाफ किए. और अभी जब मोदी जी को आना पड़ा, हम सबके हृदय का प्रभु रामचंद्र का ये मंदिर जहाँ पे रामलल्ला 527 साल में एक तंबू में है, उनको आज विराजमान होने की बात हो रही है, प्रतिष्ठापना होने की बात हो रही है और कांग्रेस पार्टी उनको बहिष्कार करती है. ये हिंदू देश के हिंदू समाज का, विश्व के हिंदू समाज का अपमान है. और मुझे लगता है जिस प्रकार से कांग्रेस पार्टी का इतिहास रहा है वो निश्चित रूप से यही करने वाले थे, वो निमंत्रण को नकारने वाले ही थे. वो प्रभु रामचंद्र के खिलाफ उनका हमेशा ही विषय रहा है. लेकिन देश की जनता पूरी हिसाब चुकाएगी. राम भक्त, पूरे हिंदुस्तान के राम भक्त कांग्रेस पार्टी का पूरा हिसाब चुकाएगी. हमारे हृदय के रामलल्ला जब अवधपुरी में प्रतिष्ठापित हो रहे उस समय कांग्रेस पार्टी ने वहां पर न जाने का जो भूमिका ली है, निश्चित रूप से राम भक्त इस चीजों को ध्यान रखेंगे, ऐसा मुझे लगता है. राहुल नार्वेकर ने कल जो फैसला दिया उसे शिवसेना कह रही है कि ये तो
कहीं से लिखा हुआ उनके पास पहुंचा वो पढ़ा है और लोकतंत्र को श्रद्धांजलि दी है शिवसेना ने उद्धव ठाकरे को। देखिए, मुझे इस बात की बहुत ही हंसी आती है। एक तो भी नेता है उद्धव ठाकरे के पास। राहुल नार्वेकर जी जिस प्रकार से लॉ के विद्यार्थी है, कितना व्यक्तित्व उनका है कि वो कितने लॉयली, ईमानदारी से जब जजमेंट कर रहे थे, मिनट टू मिनट, टाइम टू टाइम, जिस प्रकार से कॉन्फिडेंस से वो जजमेंट कर रहे थे, ऐसे व्यक्ति के बारे में और जब अपने खिलाफ कोई बात जाती है तो उनको किसी को आरोपी के पिंजरा में आरोपी को वो अध्यक्ष जी को आरोपी कर रहे हैं। पहले देख लेना चाहिए कि जिनके पास विधायक ही नहीं रहे, जिनके पास सांसद ही नहीं रहे, उनकी पार्टी कैसी हो सकती है। ये तो इलेक्शन कमीशन ने भी कहा, सुप्रीम कोर्ट ने भी कई बार कहा, पार्टी तो जिनके पास ज्यादा विधायक है, ज्यादा सांसद है, उनकी होती है। अब ये तो नॉर्मल केस है। और मैं भी वैसे भी अगर वो राहुल नार्वेकर जी का जो ऑर्डर्स आए हैं, वो तो उन्होंने पूरे ईमानदारी के साथ हमारे विधिमंडल के जो भी कायदे हैं, हमारे विधिमंडल के जो नियम है, परंपराएं हैं, और साथ साथ में मैं भी 20 साल से विधानमंडल में हूँ। आप किसी भी प्रिंसिपल सेक्रेटरी, जो एक्स प्रिंसिपल सेक्रेटरी होंगे आज तक विधानमंडल के, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट के सारे एडवोकेट होंगे, आपको 99% लोग ये बोलेंगे कि सही फैसला है। अब इनको सही नहीं लगता, उनको क्या नैरेटिव सेट करना है, टीवी में रोज बात करनी है। आप भी जाते हैं उनके पास सवेरे, वो बात करते हैं तो आप दिन भर चलाते हैं। तो ये केवल एक नैरेटिव सेट करते हैं, ये बराबर नहीं हुआ, वो बराबर नहीं हुआ, वो बराबर नहीं हुआ। उनके हिसाब से जो हुआ वो सारा अच्छा है, उनके खिलाफ हो गया तो सारा गलत है। उनके विधायक संभालने की ताकत उनमें नहीं थी, उद्धव जी में। उनके सांसद उनके पास से चले गए, पूरी पार्टी भी चली गई, तभी वो अभी भी जाग नहीं रहे। जब पूरे भी रहे हुए 14 चले जाएंगे ना, तब वो जब उनके पास 2 रहेंगे, तब उनको समझेगा कि हमारा गलत हो रहा है। आज भी वो अपनी गलती नहीं मान रहे, आज भी वो अपनी गलती नहीं समझ पा रहे। क्यों ऐसा हमारे साथ हुआ है, क्यों हमारी पार्टी हमारे हाथ से निकल गई है, क्यों हमारे विधायक निकल गए। सिंपल था कि 2.5 साल मुख्यमंत्री बनने के बाद जो मुख्यमंत्री केवल 2 बार आता है सदन में, केवल 2 बार मंत्रालय में आता है, ऐसे मुख्यमंत्री के साथ विधायक कैसे रह सकते हैं। महाराष्ट्र को 24 आवर सीएम चाहिए, और ऐसे में चीफ मिनिस्टर ले लेना, चीफ मिनिस्टर की पोस्ट ले लेना, लेकिन वो पोस्ट का आगे क्या होगा। किसी ने भी जब जवाबदारी ली है तो महाराष्ट्र की 13 करोड़ जनता को न्याय देने की जवाबदारी ली है। तो उद्धव ठाकरे जी 2.5 साल में महाराष्ट्र को न्याय नहीं दे पाए, ये 13 करोड़ जनता जानती है। इसलिए उनके हाथ से पार्टी चली गई। एक जिज्ञासा चीफ मिनिस्टर होने की, जो देवेंद्र जी के खिलाफ हुई साजिश, आज देखिए क्या हालत हुई। उसी समय अगर युति बराबर रखते, उसी समय अगर हमारे जो मेजर पार्टी थी बीजेपी, वह चीफ मिनिस्टर बन जाते थे, उनके वो चाहे किसी को भी डिप्टी सीएम बनाकर इस महाराष्ट्र का भी वातावरण अच्छा होता, अलायंस अच्छा रहता, महायुति अच्छी रहती और हमारा 25 साल का अलायंस अच्छा होता। लेकिन उद्धव ठाकरे की एक मंशा, चीफ मिनिस्टर मुझे होना है, ये मंशा को देखो, पूरे 5 साल महाराष्ट्र के खराब करने का काम उद्धव ठाकरे ने किया है। थैंक यू सर।